हे बांध पटापटा. आता मुळ्यात बांधून राहिली. मुकादम वरडण आल्यावर परत हा काय बघा तुम्ही. हा माझं मी करते. काय ऐका ना, हा मी पाणी पिऊन आले. लागली सांग तुला. हा आता ही बांधीन का पोरगी? तिला बसू द्या ना, तिला बी कामाला लावा. तुमचं तर ना. काय झालं? आले मी पाणी पिऊ. ये लवकर ये. हा पटकून ये लवकर बांधायचंय. हा रे बायकांचं लय अवघड आहे बा. काय बाई ऊस तोडा आणलाय काय कराय ही. आपण जातच नसते मरुत तिकडे इथेच बसते. चट तोडीन बाबा ऊस. काय बाई किती स्वप्न रंगवली होती. म्हणलं लग्नानंतर असं करता येईल तसं करता येईल, नोकरी पाणी करता येईल चांगलं, हा तिथेच राहता येईल. तर काय ह्या नवऱ्याने आणलंय ऊस तोडील. एवढं शिकले सवारला काय उपयोग झाला माझा? शिकून कशाला ऊस तोडीला आणलंय मला? लाज नाही त्या माणसाला. मग तिकडे मी बी काय करीतच नसते. मी बसले असते घरी जाऊन. आता तुझ्या येड्यागत चाललंय ना. भर ट्रॅक्टर भान मोळ्या भान ते वाड तोडवून ह्याच्यातच जिंदगी चालली माझी. का काय हेच काम करावं लागतात का काय काय माहिती मला. खुशी आ अरे झालं किती वेळ झालं? बसले गाडीवर. माणसाला तर ना बसली आता 1.5 तास झाला गेलेल तू. बसले पाटा गेल्या पुढं. हा बघा बघा तुमचं तुम्ही बांधा. चल काकू बघून येऊ काय करते. चल वैताग आलाय. असं वाटतं एक झोप खावा इथं मस्त. हळूची चल हळूची. हा तिथं ती सुखाची गादी, कुठं हाऊस. या 5 आटात झोपायचं आणि या 5 आटातच राहायचं. कधी मनमलची गादी मला भेटायची. जिंदगी चालली माझी असली बरबाद. खरंय गाडी तुझं. काय झालंय? मी तिकडे आवाज देतोय आणि तू इकडे येऊन बसली. बसली म्हणजे काय इथं काय काय नाही का माणसाने? अरे बसाव ना, किती वेळ झाला बसले. पाणी दे की मला. घ्या हाताने. का काय झालं का व्हायला? काय नाही झालं. किती वेळ झाला तुला नुसता आवाज देऊ देऊ कटाळा आला तिकडे. किती स्वप्न पाहिले होते लग्नानंतर. मी शहरात राहीन, मस्त राहीन, ड्रेस घालीन, आज हिंडन मॉल हिंडन. पण नाही ना, ही असली 5 आटा, ही असला ऊस आणि इथंच गाडा मला. काय झालं? काय झालं काय झालं कळत नाही का? काय झालंय ते मी सांगत बसू सगळं. हा मी काय म्हणतो, एवढंच वर्ष करायचंय परत लागून. आता नोकरी आता गेलं की लगेच नोकरी आहेत का? म्हणजे हे ऊस तोडीतच बसायचं जवळ नोकरी लागत नाही. आपण यंदाच वर्ष आलो आपण. यंदाच वर्ष आलं. अरे तो ताईन दादा आहेत ना, 3 वर्ष झालं करतात. त्यांचं रांकीलाच लागलं, त्यांचं घरदार सगळं नीट नाटक आहे ना. हा मग मी नोकरी लागूच तरच आलोय ना इकडे. का मी काय कायमच करणार? ती काय शिकलेले आहेत का? मग काय तुझ्यापेक्षा तर डबलच शिकल्यात. असते शिकलेली. मग मी काय करू त्याचं? काय करू म्हणजे? काय व्हा इथं मला चांगलं राहायचं होतं, चांगलं खायचं होतं. नाही ना, इथं उसात राहा, त्या एवढ्या कुपीत राहा. अरे पण घरी त्या मुकादमातून 4 पैसे घेतलेत ना, तवा लय आयशी डामडुंक हिंदत होतीस तू. मला माहित होतं काय एवढं काम करावं लागेल. मग काम करा पैसे घ्यायला लय म्हणायची. मग होय हो घ्या त्यांच्याकडून आणखी 50,000 आणि आणखी 20,000 घ्या. मग 1.5 लाखापर्यंत गप्प नाही बसली तू. मग तवा असतं ते पैसे हातात येत होते म्हणून. आणि मग त्याच कष्टात त्याच पैशाचं चीज करायचंय ना आपल्याला. आता मला तुम्ही शाळा शिकून देता का नाही? का तुला काय झालं आता? मला शाळा शिकवायची का तुमच्या अगं मग मी मुलीसोबत तुझ्यासाठीच जायचं? चाललंय सगळ्या गोष्टी ह्या. तिच्यासाठीच चाललंय म्हणून तिला बी ऊस तोडायला आणली. बघा राहिलं काय कुठं नाही बाई. शाळा कुठं राहिली तिची, काय कुठं राहिलं? बरं मी एकट्याने पैसे खर्चल्यात का? मग काय मी खरचले काय? मग कुणी खर्चल्यात? खाल्ले काय मी पैसे असे चुरगाळा करून? घ्या दिलं का? आलं 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 ताई आलं आलं. बघितलं का? बरं झालं. तुम्हाला असंच पाहिजे. जा ऊस तोडा. चल उरे म्हणजे मला घाल पुढे माती तिकडे नेऊन. उठ चल. मी नाही येणार. नको उठ चल. उठ 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 बाबा उठ. मम्मा उठा 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 चला. असं गोड बोलून कसं तरी आपलं करायचं. चल बाय तिथं ही बांधू लाग. चला महाराज, तुम्हाला वावरात आपल्या तोड बसली तुम्हाला हिंडून आणतो. अमोल शेठ
बाया माणसं भारी भारीच राहू ऊस तोडायला. हो महाराज ते 1,500-2,000 2,000 रुपये कमी होत्यात. होय. 3 महिने काम करतात 6 महिने बसून खात्यात. हा मग आता 3 महिने कामच करावं लागतं त्यांना. आम्हाला शेट ऊस तर लयच भारी दिसतोय राव. अरे भारी असणार त्याला आदूप तेवढा आहे. खत आलं पाणी आलं टायमिंगला त्याला लय करावं लागतंय. 400-500 टन जाईन यंदा. हा आदाबल्याशिवाय आहे का? अरे ऊसाला जेवढा खर्च होतोय तस त्यांना बी आत नाही. टोळीवाल्यांना बी ताप होतोय. ऊस तोडायचाय भरून द्यायचाय ट्रॅक्टर बाहेर निघूस तर त्यांना हे करावं लागतंय. हा खासला काय झालं त्यांना रात्रात हे करावं लागतं आत बावं लागतंय तेव्हा त्यांना बी 4-5 रुपये भेटतात. हा ए गाड्या हे टिपरी बिपरी सगळे येचून घ्या आणि वरून ऊस आणला जरा खालून खरडून आणा. चला हे वरून आणलंय लय. ए पटापट उरक. काय बघ ती काय नाही. मग उरक ना जरा पटापटा. लोकांच्या पाठी कुठं गेल्या तू काय करते? ऐक काय झालं आता? होय पाठात दुखायला लागली माझी. लय नखर झाले तर तुझ्या. तुला मी शिस्तीत सांगतोय तू उरकती पटकुनी. करते माझं काम मी. जा बघा लय झाले सकाळपासून तुझं ऐकून घेतोय मी. काय ऐकून घ्या मग कर राहिले ना माझ्या मनाने मी. काय करू राहिली? जेवढं होईल तेवढं करते मी. ए अरे उरक की. मी नाही करणार. मी नाही करणार म्हणजे हे असलं काय बोललं तुझं? जेवढं होतंय ना तेवढं करते मी. आणि मग मी ठेका घेतला काही एकटे नाही. पैसे उडवाय सगळं तुम्ही सगळ्या गोष्टी कराय तुम्ही. मी काय खाल्ले नाही तर. तुझं लय वेळा झालंय. तुला सांगितलं मी 1000 वेळा उठ म्हणून उरक पटकुनी. नाही उरकणार. का नाही उरकणार? नाही उठणार मी. अरे तुम्हाला डोक्याला त्रास करू नको. उठ आधी लवकर. एक तर ऊन झालंय. नाही उठणार, नाही उठणार, नाही अरे तुला सांगितलं कळतंय का? हा नाही उठणार मी. सांगितलं कळतंय का तुला? उठ बरं. उठ लवकर लवकर उठ. तुला सांगतोय मी. काय चाललंय तुमचं? तुला उठ म्हणतोय मी. आ, तुला शिस्तीत सांगतोय शिस्तीत. काय ते सांगा ना. मग तुला किती मी वाढ करणार किती नाही. वाढ तुला सांगितलंय का? हा? सांगितलंय तुम्हाला नाही किती करणार. वाढ तुला सांगितलंय? तुम्हाला सांगितलंय मी करणार नाही करणार नाही अरे करणार. कसं नाही करणार? तुला बाप करीन. हा? तुला बाप करीन. हा? तुला बाप करीत असतो. हा? कर. अरे नका हाणू काय नका हाणू. हे डोक्यात वायताक केलाय मारणा मातीचा. हा सगळ्या गोष्टी करायला तुला ही नाही उली सगळं अक्कल नाही वय. आता रड नको तुला सांगतो मी. रड नको तू आताच. काय काय नका हाणू वहिनी. काय लावलंय यांनी डोक्याला मोकार खुराक. अगं बाई रडू नको. आपण काय हिला नीट समजून सांग. हे असलं करीत आहे वय काम. हा आपण कामाला आलो बाहेर जाऊया. अरे काय काय बसा ना. पाहिजे आपली घेतलेली उचल फिटली पाहिजे. त्याच्यामुळे 2 पैसे आपल्याला राहिलं पाहिजे. हा असल्याला सांगा. असल्याला लागली आईस करायची सवय. तर सगळ्या गोष्टी तूच करून घेतोय ना राव मी. हा हा पण जाऊन द्या ती नवीन आहे. कायची नवीन आहे? मग शिकायचं का वहिनी? तुम्ही सांगा बरं. तुम्ही नवीन नव्हतात का? हा पण हा? तिला नाही जमत. कशाला आला तर तुम्हाला काम होत नाही तर. मग कदम काय सांगू आता माझ्या जीवनाची कथा आहे. हिला कोण सांगतोय. आणि ए, पैसे घेतात नाही कळत तुला? बरं पैसे घेतात नाही कळत? लय हिरोईन आहे ना तिकडे झक मारायची ना तुझी. काम होत नाही म्हणे. ए, तुझं बिचारा बांधायचं निघायचं पण पैशाची वस्तू कर माझी. अहो, काय चाललंय कुठून तुझं? तरी देणार आहेत आता आम्ही तरी पैसे. हिला सांगितलं ना 1000 वेळा असं काम कशाला कर. आणलंय का उदारीचं काम नाही होत तर. हा आम्ही झक मारायची काम करायची आणि तुमची रोजचीच नाटकं. ऐकलं का? ऐकलं काय म्हणतात ती? काम करताना काय तुला हे असले कशाला आणतात कशाला तुम्ही? हा पैसे घेताना गोड लागत येतात काम करायला मग मात्र पार जीव जातो तुमचा. तुमच्यामुळे बाकीच्या परिणाम होतो इथं. त्याच्या पुरील शाळा शिकवायची ना तुला. आता शिकवाय तिच्यासाठी तर आलोय ना मी. आता हिला कळलं पाहिजे ना. हिला अक्कल आहे का थोडीफार? मी सांग ना तुझ्या आईला समजून. हा अरे उठ तू चल, लाग उठ आता कामाला. उठ. दोन कुठून येते चालेल बांधण झालं पाहिजे मला सगळं. कमी काम करा जरा. करतो मग करून. हटकावली बाई तुम्हाला धरून. बांधून घे पटापटा. आता जाते ही नको करू. तोंडन तीन तुझं. इथं भाग. तू इथं एका माणसाचं काम होत नाही.
उरक पाटा बघू नको माझ्याकडे पिंगळ्यावानी. काय करू बाई. ऐक लय झाले आता नवऱ्याच आतीच व्हायला लागली. पहिलं तर नुसता बोलत होता, आता तर हान मारेवच उतारलाय. असंच राहिलं तर मी तर मरणच. मला बी काहीतरी विचार करावा लागेल दुसरा, नाही तर हे असं चालू राहिलं कसं व्हायचं. ऐक पुरे काय नाव तुझं? खुशी. खुशी होय. बोला ना मालक, बोला ना. तू तर लय शिकली सवारलेली दिसते, इकडे उसाच्या फडात. हा मालक, ग्रॅज्युएट आहे मी. ग्रॅज्युएट? हा. आणि उसाच्या फडात काय करते? आता काय नोकरी पाणी लगेच लागत नाही, म्हणून नवरा म्हणला ह्या वर्षी चल. दिसा एवढी सुंदर तू, तू शाळा हे झालेली आणि तू इकडे काय येड्याच्या नादी लागून आली? हा? ते बी शिकलेले सवारलेले लय, पण आता म्हणलं नोकरी लागूस तर काय काम घरी बसण्यापेक्षा आपलं चला म्हणलं. मग असलं काम करता का ऊसाचं? एवढं शिकलेल्या तुम्ही असं म्हणजे तू हे करते, दिसा भारी. हा मालक मस्त आम्ही शिकले सवारलेलो आहेत, पण आता नोकरी तरी कुठं लगेच भेटती हो. किती कष्ट केले किती काही केलं तरी काम तर करावंच लागते. आणि म्हणलं बसून काय होणार आहे घरी, म्हणून म्हणलं चला ऊसाच्या फडात, तर ऊसाच्या फडात जाऊ काम करायला. आणि एवढ्याच वर्षी करणार आहेत, पुढच्या वर्षी ते म्हणतात ना लागन नोकरी मला. अरे तू दिसा एवढी सुंदर, हा काय असल्या ऊसाच्या फडात येऊन पडली? हा मला तर नाही बाई पटत. तू इतकी दिसाय देखणी, तू राजमहालात पाय नव्हती. हा विचार कर थोडा. असं काय म्हणले विचार कर, कसला विचार करायचा. जाऊ दे काहीतरी म्हणजे असते. अमोल, आपलं गाडी भरायची 3 वाजत आली आता. हा 3 माल झालाय, परत मुकदम आले तर खवळते. हा तक हा आपल्याला भरायची. ट्रॅक्टर वाल्याला सांगावं लागेल ना हम्म. आणशील ना मग ट्रॅक्टर जाऊन. अमोल तुला एक सांगायची लागा, काय हो मामा? ते तुझी मंडळी ना बागायतदाराच्या पोरासंग लय बोलती. काय हा मी 2-3 बाऱ्या बघितलंय. नसन हो काय हा करू? नाही म्हणून ती पोरग एक वागलन बिगलन घालून छाप मध्ये हं. तुझ्या बायको संग बोलत मी लांबून 2-3 बाऱ्या बघितलंय. आपलं बोलत असं काहीतरी आपलं. तुला सांगायचं होतं पण माझ्या लक्षातच नाही राहिलं सांगता, पण ती 2-3 बाऱ्या झाली चांगलं बोलत आहे वाईट आड साईडला. त्यामुळं मग तेवढं बघ बुवा. चांगलं बोलतंय का नेमकं कसं आता बोलतंय? काय मला नाही ऐकू, पण मी लांबून बघितलंय 2-3 बाऱ्या झाले ते यायचं बोलायचं. मग तुझ्याकडे बघावं लागेल मला मग. शायनिंग मध्ये येते, चांगलं बोलत आहे, दोघं चांगले बाता हाणतील. तर मग फक्त एवढं नाही तर मग काय होईल, हाताने घोटाळा व्हायचा. त्याच्या काय म्हणत आहे नेमकं आता काय? आपल्याला आपण राहतो तोडायच्या नादात, कुठं गाडी भरायच्या नादात, आणि मग ते बोलत तिकडं आड साईडला जाऊन तर मग लक्ष राहून दे तू, नाही तर तू म्हणायचं आयला फटकूनच काढल्याशिवाय त्याला तिला काय तू परत म्हणायचं की आईला सांगितलं नाही, मग तुम्ही बघितलं कमन नाही सांगितलं. काही हानू मारू नको लय. काय होतं हानमारी गेला तर मग जास्त लांबून भांडणं बिंडणं काही करू नको. आपलं फक्त लांबून नादा राहून दे आणि हे कर. तिथे दिसतंय तर लय गरीब दिसतंय मग. नाही गरीब नाही, लय शायनिंग मध्ये येते, बाता आणतंय. 2-3 बाऱ्या झालेल्या, त्यामुळं मी तुला सांगायचा प्रयत्न करीत होतो, पण आज सांगन उद्या सांगन आज सांगन म्हणून आज आपण बसलो होतो निवांत म्हणून. नाही मला बघावंच लागेल मग, हिच्याकडेच बघावं लागेल पहिलं. आणि लय हानमारीत नको जाऊ, हानशीन मारशीन तर परत कुठं होण्यापेक्षा ते आता आपल्याला बरं आहे ना. हा त्यामुळे ना काय कर लक्ष राहून दे. बहीण एक डोक्याची मंडई केली. चला मग घेऊ भरून मग आता. हा ते चला दादा, जेवलाय का तू? मला पण वाटतंय जी मालक बोलले ना त्याचा विचार करायला पाहिजे. मला असं वाटतंय मालक बी माझ्यावर प्रेम करायला लागले, पण खरंच जर मी तो विचार केला तर महालातच राहीन. खरंच मी सुख सुविधा सगळ्या भेटत्या, सोनं नाणं भरभरून असन. आणि तसं बी ह्या जिंदगीला मी वैतागलेलीच आहे. ऊस तोडन, कुठं काय करन, किती किती काय काय करावं लागतं इथं. एक काम करते मी बी मालकासंग बोलूनच घेते स्पष्ट काय म्हणतात ते आले का नाही त्यांना विचारते डायरेक्ट.
आज हो का, मला एकटी असं- दिसते विचारावंच लागन. होय ग केला का नाही काय तो विचार? हा का मालक, मी स्पष्टच बोलते आता. हम्म. मी तर विचार केलाय, पण मला एक पोरगी आहे, तुम्हाला तर माहिती. मग पुरी सकट शुकारतो ना तुला मी. आपण पोरगी यायला तयार नाही, मला माहिती ती नाही तयार होणार. ती कळीत आहे, ती काय लहान लेकरू आहे राहू तेव्हा. दे ना तिच्या बापाक, तिचा बाप सांभाळीन चट तिला. चल तू माया बर, तुला सोनं नान राणी होऊन ठेवीन मी. हा 43 एकर जमीन आहे, नुसतं येडा मारायचा गोल येळात. तुझ्या हातात खुरप दिसणार नाही, सोनं नान आराम शरीरभर झोपून राहायचं. जमतंय का? हा चालतंय. मग येते का? हा येते, काय? पण आता कुठं मालक, आता लगेच सगळे बघते आम. आता नाही, तुझी सुट्टी झाली. हा? एक काम करते, हा. 4:30-5 वाजता सगळे ट्रॅक्टर भरायला जातात ना, हा मग मी बाहेर पडन. हा का? हा ते उमरीच्या झाडापाशी आहे, बर. तिथंच तयार राहीन मी. हा चालतंय. आता आहे ना पटकन आवरावं लागल. जर कोणी पाहिलं ना मला बोलताना, तर लगेच संशय येईन लोकांना. बघते. मम्मी का ग? काय करते इथं? काय नाही, अशीच म्हणलं जरा सावली खाली उभा राहा ना, इथं सावली जास्त आहे त्याच्यामुळं. हवय. आणि तो माणूस कोण होता? ते होय, आपले हे शेताचे मालक आहेत. हवय. हा. पप्पाला कळालं ही काय काय कळालं? तू बोलती म्हणून. हा ग, मग आता ती येतात पाहणी करायला, ते म्हणते व्यवस्थित चालू आहे का, सगळं व्यवस्थित तोडतात का, म्हणून मी त्यांना सांगत असते चांगलं चालू आहे, व्यवस्थित तोडतात, सगळे मोळ्या बांधतात. ते म्हणले चांगलं करीत असन तर मग तू मला सांगत जा. आणि मग मी त्यांना ना असं आतमधून सांगत असते, कुणी जर टंगळ मंगळ केली, कुणी काय केलं तर सांगत असते. एवढं काय त्याच्यात? पप्पाला तर कळलं ना, मग पप्पा काय हाल करतात बघ तूच. ए बाई, पप्पाला काय सांगू नको ह्याच्यातलं. आणि पप्पा फिप्पा मी नाही कोणाला ओळखत आता. म्हणजे पप्पाला ओळखते मी. तू नाही करती ती बरोबर नाही. मी लहान आहे, मी एवढी पण लहान नाही. मला एवढं तुझ्या डोक्यात चाललंय ना, ती सगळं मला कळतंय. मी एवढी पण लहान नाही, ती मला समजत नाही. अगं कशाला स्वतःच्या हाताने वाटोळ करून घेते ग? पप्पा आधीच लय चिडलेली. ए तू नको सांगू मला आता काय करायचं आणि काय नाही. ती लहान आहे ना, लहानासारखंच वाग. उगा नको शहाणपणा शिकू मला. जा बघ उद्योग पप्पा काय करत असते तिकडं. जायचंय का नाही? परत तुला लय पश्चाताप होईन ग. आताच सांगते, शिकर नको ह्या भानगडीत पडू. जाते मी. नाक्याने वांगे सोलायला, बापाची लाडकी. चल. हा मग मनाव घेतलं आणि तू फडातली पोरगी काढलीत की राव. काढली नाही, ती बी वैतागली होती. इथं या उसाला आणि त्याला आणि तिच्या नवऱ्याला ती काम कसलंय, ती शिकली सवारलेली पोरगी. हा तिला बी वाटत अरे असेल पण ना, ती सोपी नाही तर ऊसतोडीवाली सोपी नाही ती. काय करते ती आणि याची बांगली आपल्या, ती काय बघा येणार आहे काय? तुझ्या भरावशावती पोरगी नवरा सोडून येणार आहे, तू जपशील काय? अरे मी बी जपणारच आहे. हा काय ती एवढी सोडून आली म्हणजे मला बी आवडलीच होती पहिल्याच ह्याच्यात. हा आणि ते तिने सोडले, नवऱ्याला सोडलं, पोरीला सोडले, पण आपण कडे अंतर देणार आहे तिला, राणी येऊन ठेवायची तिला. तिचा नवरा जर तुझ्या पाठीमाग आला तर काय करायचं? मी भेट नाही त्याला, त्याला नाही काय भेट. ते पुढला मी सगळा विचार केलेला आहे. हा अरे आपल्या इकडे बी पोरींचे लय ही आहे. काय त्याला मरतय, दिसाय भारी आहे, हा सुंदर आहे, शिकलेली आहे. हा अमोल तो का आली पोरगी ती. बरोबर हो, तू विश्वासाचा माणूस आहे म्हणून तुला मी आणलंय. काय ही नको करू, साईडला थांब. हा आली हो, येऊपर्यंत मला वाटत नव्हतं तू येशील म्हणून. आता प्रेम केलंय म्हणल्यावर यावंच लागेल ना. तुझ्या माग कोण नाही ना आलेलं? नाही कुणीच नाही. मी चल नको टाइम कर. हा मालक, मी सगळं सोडून आले बरं का तुमच्या भरोशा. फक्त माझा विश्वासघात करू नका. नाही तू टेन्शन नको घेऊ, तुझा विश्वासघात नाही करणार मी. तुला राणीवाणी ठेवीन.
मग तर बस का चल. चला बरं नेमकी गेली कुठं काही मिळच लागा नाही. काकू तुला म्हणलं होतं ना ग मी लक्ष ठेव म्हणून. पण तुला मी म्हणलं होतं इथं साधारण दिसतोय का शर्ट. हा तिची ती राव तिच्याच अंगातलं आहे काय तिची. त्या दोघांना जरी ना तुकडं तुकडच करून टाकी तुम्ही. त्यांचं आहे ना त्यांचं तुला कातर मी म्हणलं होतं ती बागादारा संघ पोरा संघ लय दिवसापासून ती ही करते. तर तू ऐकला नाही तुला वाटलं काही ही करतोय काय. अहो मस्त आता मला कळत होतं म्हणलं आली मग आपल्याकडे नको बाबा ही करायला गोष्ट करायला पण ती मला माहितीये का ती अशी आई घालीन म्हणून. बागादाराचं पोरग ते येडच घालीत होतं 2-4 दिवसापासून सारखं येडं घालायचं. मी तुला म्हणलं होतं ते ध्यान राहून दे तिच्या ध्यान राहून दे तिच्या. अहो पप्पा मी लय मम्मीला समजवलं नको नको हे करू हाताने कुठं नको करू पण मम्मीने नाहीच ऐकलं शेवटी. अगं मी तिला कोणती गोष्ट कमी केली ती हा तिला म्हणीन ती गोष्ट तिला जागची जाग्यावर दिली. यंदाच्याच वर्ष कस तरी कर म्हणलं. मी एवढा बेकार माणूस आहे त्याला मी दाखवतो तो बागायचा जरी पोरगा असला किंवा तो किती जरी मोठा लखपती असला मला त्याची काय घेऊन देणार. दोघांचं तुकडं तुकडच करून टाकतो खांडोळीच करून टाकतो त्यांची. 1 मिनिट सुद्धा ठेवीत नाही. काय आता तुम्ही मस्त माझ्या कानावर घातलं पण आता मी म्हणलं जाईन सुधरत. काय कर आता तिचं नाच सोडून दे. ती बाई काय आता धोरणात राहिलेली नाही. ती आता कोणाला लागली मागं पळायला. आपण त्यांना काटात केला करणं गरजेचं आहे ना. त्यांना कशाला तू बी डोळ्यावर येणार आहे. आता ती दोघं एकही विचाराने आपण एवढी लाज नसून आहे स्वतः ती तुला नाही, नाही. सोपी नाही जाणार ती. लाज पाहिजे ना थोडीफार तरी जीवाला. एवढं सोन्यासारखं लिकरू बस खरंय पण ते आता ती नसती आता येणार नसती ती काय नसती ती तुला परत तू आणली तरी ती परत जाऊ शकत ती तिच्या मनातच आलेली आहे ती. तू काय आता तिचं नातं सोडून दे आणि दुसरं लग्न कर आता. नाही आणि चल काकू काय आता गेली तुझी आई हा. चल मी बघतो काय करायची त्याचं बघतो. हो खुशी आता आपण डॉक्टर कोण आलो तर डॉक्टर तर म्हणतात की तुला मूल बाळ होणार नाही. आता आपण लग्न केलेलं 2 वर्ष झालं तर एवढी इस्टेट आहे ही काशी बेनभरोशा कशी ठेवता हा. याला वारस पाहिजेच ना. आपण अजून काही करू शकतो ना आपण. काय करणार आहे आपण. एक काम करायचं का काय आता माझी पोरगी तशी पण आहेच ती हा तिलाच घेऊन येऊ इकडं. आपण तेव देईन का. आता त्यांनी नाही दिली म्हणून काय आपण कायद्याने घेऊन येऊ. नाही तर तसा बी माझा हा अधिकार आहेच की तिच्यावर. ती माझी पोरगी आहे. आपण त्यांनी दिली पाहिजे नाही तर ते परत हे करे. आपण पोलीस घेऊन जाऊ वाटल्यास हा आणि कायद्याने घेऊन येऊ तिला. हो ती मुलगी जरी आली तरी मी समाधानी हा. पण काहीतरी वंशाला देवा पाहिजेच ना. एवढ्या इस्टेटीचा मालक कोण. तसंच करू आपण तिलाच घेऊन येऊ. हा बघ तू तुझ्या पद्धतीने कसं करायची. तिला ती घेऊन येत असली तर हाय नाही तर मग मला दुसरी बायको करावं लागेल. हा बघ तुझ्या ह्याने. आता हे तर निर्णय सांगून तयार झाले पण मी सगळं सोडून आले त्यांच्यासाठी. आणि जर असं झालं दुसरी बायको केली काय करू मी तरी. बघते नवऱ्याकडून पोरगी कशी आणायची ती. माझ्या बाळाने चांगलं नाव कमावलं माझं. नंबर 1 आला आहे ना. आता काय करू पुढे शिक्षणाला आहे ना मग पुण्याला जा. आता इथं कसं इथं कोण नाही ना मग तुझं आवरायला त्याला. पुण्याला गेले ना चांगलं हे करा. होय बाबा हो बाय. तुम्हाला काय मम्मीची आठवण येत नाही का. हा तुम्हाला मम्मीची आठवण येत नाही. काय तिची आठवण काढायची आका हा. जिने तुझा विचार केला नाही माझा विचार केला नाही हा. तुला हिवडस तू टाकून गेली ती. तिला थोडंफार तरी कळायला पाहिजे होतं ना. म्हणजे थोडी शहाणी पाहिजे होती ती हा. आपण गेलतो कशाला. आज नाही उद्या आपलं चांगलं होईनच की हा. तसं मी पण शिकलेलो आहे. मी काहीतरी थोडंफार प्रयत्न करणारच आहे हा. तिला थोडी सुद्धा लाज वाटली नाही आपली.
का आलात रे अक्कूसाठी आलो हा अक्कूसाठी आलो काय बोलती अक्कूसाठी आलो अरे तुला काय लाज बीज वाटते का नाही आकूसाठी आलेत म्हणायला आणि तुला रे तू अरे मालकाची ना असंच केलं का आतापर्यंत आमचं हा? प्रेम होत. अरे कुणाच्या पोटचं प्रेम असलं हा दुसऱ्या संसार मोडायचं तुमचं प्रेम असतं काय हा एवढ्यासाठी आणलं होतं मला इकडे. एवढ्यासाठी आणि परत माझ्या दारात आलास तुला लाज तर ते वाटते की थोडीफार आणि तुला तरी लाज वाटायला पाहिजे ना जरा हा एवढं सोन्यासारखं लिक्विड सोडून जाताना काय तुला वाटलं नाही वय आम्हाला अक्कूला न्यायचंय बाकी काय मी नसते येत. का नाही यायचं मला. अरे आता माझं तळ पाहिजे मस्तकाला लावू नका तुला सांगतोय मी आताच असं नाही तर पोलीस बोलवा पोलीस बोलवूस बरं तू. पप्पाला नेतात का तुला नेतात बघूच. पप्पा लावा बरं पोलिसांना फोन. मीच लावतो ना फोन हो का मला काही जास्त वाढवायचं नाही मी पुरील न्यायला आले पुरील घेऊन जायचं पोरगी घेऊन जायचं म्हणजे तुला आतापर्यंत कुठे गेली ती पोरगी कुठे गेलती माझी पोरगी मी नेईन ना तर काय पण करीन तुम्हाला काय मध्येच तुला जे करायचंय ना ते कर मला काहीच सांगू नको चल गा चल रे मला नाही सोड. यायचं म्हणलं ना. ए तुला कुठे सांगितलं ना पोरगी न्यायला आलो आम्ही पोरगी घेऊन जाणार. ए तुझा काय संबंध आहे रे काय संबंध आहे तो तीळ मात्र तरी संबंध आहे का तुझा आणि माझा काय संबंध आहे ना त्या पुरीचा काय संबंध आहे हो तिची पोरगी म्हणजे ती माझी पोरगी. असं होय हा तुझ्यासारख्या शिलेच चांगले चांगले मी नीट केलेले. अरे तुझ्याकडे असेल तू असेल 4 पैशाचा धनी तुझ्या माहितीसाठी सांगतो ना तुझ्या माग आलो नाही ना तुझ्या मला कळालं होतं मला ही गोष्ट अगोदरच एकदा सांगितली होती की मला तू येऊन ना माझ्या बायको संग बोलतोय म्हणून तू फक्त तुझ्या ह्याच्यात आहेस घमंडीत आहेस मी आणखी तुझ्या लय प्रेमाने सांगतोय लय म्हणजे माया काय येत आहे तोंडात माया मलाच फक्त माहिती मी आहे ना मी तुझा नीटच कार्यक्रम लावीन नीटच माझ्या नादी लागल्यावर मम्मी तुला लय सोनं नाणं पाहिजे होतं ना बंगला गाडी लय पाहिजे होतं ना आता सगळं भेटलंय ना कशाला आली इथं मग. अगं पण अक्कू मला तुला न्यायचं काय नको बोलू आता. हो माझे जोडीदार पोलीस येत बोलू का त्यांना तू तसं नसला ऐकत तर? अरे हा आणि अक्कू ह्या बिखरड्या माणसापाशी तुला काय भेटणार आहे का अगं तिकडे चांगलं दप्तर पुस्तक वह्या सगळं भेटणार आहे तुला कपडे नवीन नवीन सोनं नाणं सगळं आणि चांगल्या शाळेत पण तुला दाखला करीन तुझा नको मला काय माझा आई बाप सगळं ही आहे. मला सोनं नाणं नको मला पैसे सुद्धा नको तुझे पैसे तू पैसे ठेवू नको मला काय. काही तिला अक्कल आहे तुला अक्कल नव्हती म्हणून तू ह्याचा हात धरून गेलीस काय कळलं ना तुला ती काय बोलली ती लगेच 1 मिनिट सुद्धा थांबायचं ना तुम्ही माझ्या दारात थांब रे जोडीदार पोलीस येत लगेच येते. अरे येऊन दिला का कोणी पण ही कोण होता? जुळताय का नाही काय सांगा काय रे टाक ना देऊन तुम्ही कोण पोलीस आहे आम्ही पोलीस पोलीस आणि तुम्ही माझ्या इथं कसं काय ती मुलगी देऊन टाक अमोल शेटला काय असेल ते हा काय असेल ते काय असेल अमोल मुलगी शेट माझी. अमोल शेट काय असेल नाही तर मिटून टाका नाही का हा? काय पाच देऊन मिटवायचं टाका. साहेब मिटवायचंय काय मला सांग हो साहेब मी येणार नाही तुमच्या बरोबर. ती काय असेल ना ती कोर्टात मिटवायचं. कोर्टात जरी गेले ना तर कोर्टात पण मुलीला तुला पण आईला द्यावं लागेल नाही का आपण तिचं म्हणणं तर ऐकून घेईन ना हा तोपर्यंत तिला 18 वर्ष पूर्ण लागतील आहे का 18 वर्ष पूर्ण अहो 18 वर्ष पूर्ण असू नाही तर नसू मी तिचा सांभाळ करतोय ही आई तिला सोडून गेली ही तुम्हाला माहितीये का आई कुठून गेली त्या माणसाने पळवून नेलेली ते आम्हाला काय माहित नाही हा तुम्हाला पाहिजे ना कोर्टाचं तर कोर्टात करा चला आम्ही तुम्ही आमचं बघू कोर्टात आपण नाही का गुणाने पोरगी त्यांच्या संग ते पाठवून सांगू नका साहेबराव नाही, तुम्ही. कोर्टात जरी आलं ना तर तिला सांगू मुलगी मला भेटेल त्यांना हा, तिला आईला का भेटेल. सांगू मला तुम्ही आणि तुम्ही जावा माझे थांबू नका आता पाठवणार नाही का अजिबात पाठवत नाही मला नाही यायचं जा तुम्ही. आता तुम्ही मला धरून न्या काही करायचं मला कुठली शिक्षा द्यायची बारकी. पण मी नेणार नाही हो साहेब मी तुम्ही जातायत का नाही नाही तर मी कोर्टात ना स्वतः जाईन आणि तुमच्यावर ना म्हणेन हे मला ना जबरदस्ती उचलून न्यात येतं. 36 पोरगी जरा जास्त हुशार आहे ते आपल्याला गोत्यात आले आपण नंतर बघू नाही पोलीस स्टेशनला आल्यावर हा चला आपण जाऊ अमोल शेट घ्या मिटून काय होतं ते मला फोन करा हा चला आपले काम येतो पण बाप बी लय हुशार दिसतोय. हा चल. जा दिसलं तुम्ही आल्यावर कळलं आम्हाला आता तुम्ही कशाला थांबता जा ना. कशाला थांबला तुम्ही दारात चल दे तुला जा पप्पा मम्मी जाऊ द्या पण मी तुमची साथ कधी सोडणार नाही. छान बळा शेवटपर्यंत तुमची साथ नाही सोडणार मी. पप्पा ओ पप्पा
काल पण आपली मम्मी नव्हती ना, आज पण नाही. आणि ना त्यामुळं मी तुमची शेवटपर्यंत साथ नाही सोडणार. अगं माझी मम्मा